अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभनी न्यूज महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। बिजली के खंभे पे काम करते समय जोरदार शॉक लगने से 24 साल के कामगार ये बुरी तरह से जलकर जख्मी होने की घटना 21 अप्रैल 2025 सोमवार के रोज परभनी जिंतूर रोड पर हुई है। ये जख्मी कारागिर को इलाज के लिए छत्रपति संभाजीनगर यानी औरंगाबाद में ले जाया गया है। इस घटना की अधिक जानकारी ये है कि सेलू स्थित कॉन्ट्रैक्टर की ओर से परभनी में बिजली के काम शुरू है, जिसमें जिंतूर रोड पर एक स्कूल के करीब 3 मजदूर काम कर रहे थे। इसमें का एक मजदूर बिजली के खंभे पर चढ़ा हुआ था। मजदूर को बिजली का जोरदार झटका लगा, उसमें वो बुरी तरह से झुलस गया। बुरी तरह जख्मी हुए व्यक्ति का नाम कामगार का नाम अजय वायवड़, उम्र 24 साल ऐसा बताया जा रहा है। बिजली के खंभे पर चढ़ने के बाद सूचना दी जाती है, संदेश दिया जाता है, लेकिन गलत संदेश देने के कारण यह घटना हो जाने से जख्मी अजय वावड़ ये परभनी के जिला सरकारी अस्पताल में इन्हें पहले दाखिल किया गया। उसके बाद इलाज के लिए उन्हें छत्रपति संभाजीनगर यानी औरंगाबाद को ले रवाना किया गया है। परभनी जिला मराठी पत्रकार संघ की ओर से भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर इनके जयंती के अवसर पर कारेगांव स्थित वसंत आश्रम स्कूल के छात्राओं को स्कूली सामग्री बांटी गई। इस समय कौशल्य विकास के सहायक आयुक्त प्रो खंदारे इन्होंने शिक्षा ये शेरनी का दूध है, वो पीने के बाद हर कोई घुराते रहता है, इसके अलावा इसको शिक्षा को महत्व देना चाहिए, ऐसी उन्होंने बात कही। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का संदेश देते हुए छात्राओं को मार्गदर्शन किया। कार्यक्रम के अध्यक्ष स्थान पर संस्था के अध्यक्ष डॉक्टर प्रवीण ढालवे ये थे। प्रमुख अतिथि के तौर पर पत्रकार संघ के जिला अध्यक्ष प्रभु दीपके, कार्य अध्यक्ष लक्ष्मण मानुलकर, नजीर खान, दकियुद्दीन खतीब, राजकुमार हटेकर, विठलराव वड़कुते, मोइन खान, शिवशंकर सोनू ने, मंदार कुलकर्णी, लक्ष्मीकांत बनसोड़े, अरुण रणखांबे, तैयब पठान, पांडुरंग अंबुरे, अनिल दाभाड़कर, प्रशांत खंदारे, राहुल वहीवाड़, संगपाल अडागड़े, राजा पुजारी, सैयद खिजर, वैभव पुजारी, संजय घनसावन, इनके अलावा स्कूल के एचएम जीवी लेंडे, मुख्याध्यापिका पीडी जाधव, बबनराव धाड़वे आदि इस समय मौजूद थे। कार्यक्रम का संचालन गजानन मुड़े ने किया तो आभार डॉक्टर गारकर ने माना। कार्यक्रम को स्कूल के सभी छात्र, शिक्षक, शिक्षकोत्तर कर्मचारी, पालक और नागरिक इस समय मौजूद थे। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून मराठी पत्रकार संघ परभणी यांच्या वतीने आज वसंत आश्रमशाळा कारेगाव या ठिकाणी सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला। या ठिकाणी शाळेत प्रवेशित विद्यार्थ्यांना पेन, रजिस्टर यांचं वाटप करून विद्यार्थ्यांना एक नवीन ऊर्जा देण्याचं काम मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज करण्यात आलं। अतिशय उत्साहामध्ये जवळपास सर्वच पदाधिकारी, सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये आज मराठी पत्रकार संघाच्या वतीने आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण वसंत आश्रमशाळा इथे शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं आहे। शैक्षणिक साहित्य वाटप करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे इतरत्र दुसरे उपक्रम राबवण्यापेक्षा आपण शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं, कारण हे या शैक्षणिक साहित्याचा कुठेही दुरुपयोग होऊ शकत नाही। हे जे आपण साहित्य दिलं हे केवळ शिक्षणासाठी दिलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते जो पी तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। त्याच विचाराच्या उत्तराई होण्यासाठी आपण हे शैक्षणिक साहित्याचं वाटप केलेलं आहे। येथील सर्व शाळेतील संस्थाचालक, शिक्षक आणि त्याचबरोबर आमचे याचे कौशल्य विकासचे सहाय्यक आयुक्त खंदारे सर या सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। थँक्यू। मराठी पत्रकार संघाच्या वतीनं जो वह्या वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला हा एक स्तुत्य उपक्रम आहे। असेच उपक्रम उत्तरोत्तर राबवण्यात यावेत ही या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो। परभनी जिला वकील संघ के सदस्य एडवोकेट तौफीक हाशमी इनके घर पर जानलेवा हमला करते हुए उन्हीं पर झूठा गुना दाखिल किया गया। उसी के अपराध से नाम निकालते हुए उनके प्रतिस्पर्धी गुनहगारों की वकालत नहीं की जाने की लेकर आज तारीख 21 अप्रैल 2025 सोमवार के रोज जिला वकील संघ के शिष्टमंडल ने परभनी के एसपी रविंद्र सिंह परदेसी से मिलते हुए निवेदन दिया। इस समय वकील संघ के जिला अध्यक्ष एडवोकेट मंचकराव सोलंके, राजेश चौहान, जोगदंड, एडवोकेट मोबिन साहब, एडवोकेट इम्तियाज खान, एडवोकेट एम.ए. बेग, एडवोकेट सैयद एजाज, एडवोकेट शाहिद, एडवोकेट उबैद, एडवोकेट फैसल हाजी, एडवोकेट मुबशिर अहमद, एडवोकेट रियाज, एडवोकेट महबूब, एडवोकेट जुनैद, अन्य इसके साथ अन्य वकील संघ के सदस्य और बड़े पैमाने पर वकील संघ के पदाधिकारी इस समय मौजूद थे।
ते सिरियसली जखमी झालेले. मी ॲडव्होकेट एम.एस. सोलंके. आणि त्यामध्ये मुलांचा जमाव येऊन त्यांनी त्यांना समजावून सांगितलं असताना बाकीचे लोक त्यांचा प्रयत्न त्यांनी शिवीला दगडफेक मारहाण करत होते. त्याची पूर्वभूमिका अशी की काही लोक त्या ठिकाणी त्यांच्या घराच्यासमोर की नगरपालिकेने बोललं फुलफिल करने के लिए मुझे एडवोकेट अगर एफर्ट्स लेता तो सर वो तो अप्रिशिएबल है, लेकिन अब कुछ लोग सब एक ही है, सभी एक जगह के एक महीने की है, या इंटीग्रेटेड पार्ट है, ऐसा कोई अलग नहीं है. लेकिन बात हमारी ये कहना ये है कि ना कि किसी पब्लिक प्लेस पर कोई रिलीजियस प्लेस तो नहीं बनना चाहिए और उसका चेंजिंग पर्पज तो नहीं होना चाहिए. अब ये वकील क्या कर रहे हैं, एडवोकेट तौफीक हाशिम फारूक अहमद अगर ये वकील नहीं होते तो ऑब्वियसली वो कोई स्पेस नहीं ले सकते थे सर. वो प्रिपेयर कर रहे थे हाईकोर्ट को जाने के लिए. मेन कॉज ऑफ कॉल ये है हमारी यूनिटी है सर. आप लोगों से स्टेप्स है. परभणी जिल्हा वकील संघाचे एक सदस्य ॲडव्होकेट तौफीक हाशमी हे इक्बाल नगर मध्ये आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांच्या घरासमोर काही समाजकंटकांनी ज्या मोकळ्या नगरपालिकेच्या जागेवर अतिक्रमण करीत होते त्याला विरोध त्यांनी केला आणि त्यामुळे त्या समाजकंटकांनी परवाला त्यांच्या घरावर रात्री हल्ला केला आणि हल्ला करून त्यांचे कुटुंबीय त्यांना स्वतः त्या वस्तीमध्ये राहणारे इतर लोक यांना त्यांनी जखमी केलं आणि अशा प्रकारे दहशत पसरविण्याचा प्रयत्न करून एक सार्वजनिक मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न करीत होते. त्याला या वकील बांधवांनी जो विरोध केला त्यामुळे त्यांच्या विरुद्ध अशा प्रकारचं भ्याड कृत्य त्यांनी केलेलं आहे. अशा प्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेचे त्यांनी कुठलीही चाड न ठेवता जे केलेलं कृत्य होतं त्या संदर्भात संबंधित जे कोणी समाजकंटक आहेत ज्यांनी अशा प्रकारे कृत्य केलेलं आहे त्यांच्या विरुद्ध योग्य कार्यवाही करावी आणि या वकील बांधवांना प्रोटेक्शन द्यावं यासाठी आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि संपूर्ण वकील संघ यासाठी सदैव त्यांच्या वकिलांच्या पाठीशी राहील आणि कायद्याचं आणि सुव्यवस्थेचं राज्य आपल्या शहरामध्ये नांदावं ही सर्वांची आमची अपेक्षा आहे. त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू, परंतु अशा प्रकारचा दहशतवादी कृत्याला आम्ही कुठेही भिणार नाही आणि आमचा निषेध मग आमच्या पद्धतीने आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून करीत राहू. तर आपल्या वकील हल्ला झाला आणि त्याचबरोबर त्यांना जे पोलिसांचा घाट लागलेला आहे आणि दुसरे आरोपी पळून गेलेले आहेत याबद्दल आपण तेच की जे त्यामध्ये दोषी आढळतील त्यांना लवकर गजाआड करा आणि त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करा अशी आमचं निवेदन त्यांना दिलेलं आहे आम्ही. आणि पोलीस अधीक्षक साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे की या प्रकरणामध्ये जातीनं लक्ष घालून ह्या जे दोषी असतील त्यांच्या विरुद्ध निश्चितपणे योग्य ती कार्यवाही केली जाईल. आरोपींना आपले वकील मदत होणार का त्यांना त्यांच्या पाठीमागे आम्ही आहोत, सदैव खंबीर आहोत. हीच मदत आहे. वकील संघाचा एक सदस्य आहे, तो आमच्या परिवाराचा भाग आहे. त्याच्यावर काही अन्याय होत असेल तर वकील संघाचे सदस्य पूर्ण क्षमतेनं कायद्याच्या चौकटीत सर्व वकील संघ त्यांच्या पाठीशी उभा आहे. परभणी जिल्हा वकील संघ हा आमचा एक परिवार आहे आणि या परिवारातर्फे आमच्या परिवाराचा एक सदस्य ॲडव्होकेट तौफीक हाशमी आणि त्यांचे लहान भाऊ यांना यांच्या घरावर भ्याड हल्ला करून त्यांना मारहाण करण्यात आली आणि त्यांचे कार्यालय उद्ध्वस्त करण्यात आले. एक कुटुंब म्हणून आज आमचे कुटुंब प्रमुख आमचे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष माननीय सोळंके साहेब आणि सचिव यांच्या माध्यमानं आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांकडे एक निवेदन सादर केलेलं आहे की ज्या प्रकारे आमच्या वकिलांना आणि त्यांच्या घरावर भ्याड हल्ला झाला आणि त्यांना मारहाण झाली त्याबद्दल निषेध व्यक्त करून त्याच्यामध्ये कठोर कारवाई करून जे कोणी समाजकंटक दोषी असतील यापूर्वीही किंवा या भविष्यातही अशा प्रकारचा कृत्य होऊ नये आणि वकिलांवर जर हल्ला केला तर त्याचा काय परिणाम होतो या आज आमच्या जिल्हा वकील संघाने एकजुटीने दाखवून दिलेलं आहे की आम्ही एक परिवार आहोत आणि जर आमच्या परिवाराच्या एका सदस्यालाही काय इजा झाली तर सगळ्यांना इजा होईल आणि आम्ही रस्त्यावर उतरू हे आम्ही आज दाखवून दिलेलं आहे. आणि आज आम्ही आमचा निवेदन पोलीस अधीक्षक साहेबांना दिलं, तसेच जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही निवेदन गृहमंत्र्यांना पाठवणार आहे की कशा प्रकारे वकिलांना त्यांच्या कामापासून रोखण्यासाठी दबाव आणला जात आहे
आणि शासकीय जमिनी अतिक्रमण करण्यासाठी भूमाफियांकडून जमिनी गिडांकित करण्यासाठी वकिलांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे। त्याचाच उलगडा म्हणजे हा एक चांगला उदाहरण आहे की तौफिक हाशमीवर अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल झालेले आम्हा सगळ्यांना त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि दुःख आहे आणि त्यांच्या दुःखात आम्ही सगळं आमचा वकील संघ सहभागी आहे आणि एकजुटीने हेही निर्णय पारित करण्यात आलेला आहे की जिल्हा वकील संघाने जे समाजकंटक लोकांनी त्यांच्या कार्यालयावर घरावर हल्ला केला त्याचं वकीलपत्र घ्यायचं नाही आणि त्यांची बाजू न्यायालयात मांडायची नाही आणि अशाच प्रकारे आणखीनही भविष्यात कोणी अशा प्रकार करतील वकिलांवर हल्ले करतील त्यांना आम्ही सोडणार नाही त्यांना गाय देणार नाही कायदेशीर आणि त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई जिल्हा वकील संघ तर करेलच करेल फिर्यादी सुद्धा करेल अशा प्रकारची आम्ही या तुमच्या माध्यमानं सर्व समाज बांधवांना हमी देत आहोत। मातंग मराठा ब्राह्मण मुस्लिम जैन सिख ईसाई सब एक ही है, इस देश का अटूट हिस्सा है और इस शहर का अटूट हिस्सा है। अब रही बात कि ये जो घटना घड़ी ये घटना घड़ने का मुख्य कारण क्या है कि जो जगह है देखिए कोई चीज़ नहीं होती कोई बात नहीं होती। मे भी अगर तुमको प्रैक्टिस करना है तो आपने हेल्दी रहना। सबसे इम्पॉर्टेंट है सबसे महत्वपूर्ण है जो जगहें इस शहर में गार्डन या पब्लिक हेल्थ के लिए रिजर्व है उसका इस्तेमाल उसका वापर उसके लिए ही होना चाहिए। अभी ये जो कंट्रोवर्सी चल रही है इसमें सबसे अफसोस की बात है कि दो एडवोकेट तौफीक हाशमी और एडवोकेट फारूक अहमद जो इकबाल नगर संभाजी नगर और लाहौजी नगर के जॉइंट में इनके घर है, इनके दो एडवोकेट्स के ऑफिस पर हमला हुआ है। वकीलों के ऑफिस पर हमला होना नहीं चाहिए। और अभी हम सब एडवोकेट्स हमारे माननीय अध्यक्ष साहब के नेतृत्व में हमारे सेक्रेटरी साहब के नेतृत्व में हम एसपी साहब से मिले। हमने एसपी साहब से ये कहा कि एक्स्ट्रा इम्पोजिशन ऑफ सेक्शन गैर ज़रूरी बढ़ा चढ़ा के किसी पर कोई कलम नहीं लगानी चाहिए एक और सारे लोगों के साथ इक्वल ट्रीटमेंट देना चाहिए। और परभनी में पब्लिक ट्रैंक्विलिटी पब्लिक अमन कायम रखने की सबकी जिम्मेदारी है। हम सारे वकील उसमें एसपी साहब से हमने वादा किया है कि हम उसमें बिल्कुल पार्टिसिपेशन और सहभाग लेने वाले। रही बात इस मुद्दे की तो इस मुद्दे को जो लोग कम्युनल जातिवादी रूप दे रहे हैं ये मुद्दा सिरे से जातिवाद का है नहीं, ये हेल्थ से जुड़ा हुआ है और हम सब एक है और एक महल्ले के रहने वाले लोग हैं और हमको यही उम्मीद है, ये आशा है कि सब आगे भी मिलजुल के रहेंगे और अपनी हेल्थ पर ध्यान देंगे। वकीलों को प्रोटेक्शन देना चाहिए और जिस किसी ने कानून का उल्लंघन किया है उसको मर्यादित यानी कि रीजनेबल वाजबी कलम लगाना चाहिए। बढ़ा चढ़ा के किसी पर भी कलम नहीं लगाना चाहिए, यही हमारी मांग है। और एसपी साहब ने कहा है कि इसके अंदर वो सारी बातें पर ध्यान देंगे और इसके ऊपर एक्शन लेंगे। जय पुरानी बीमारियों की शर्तिया इलाज घुटने के दर्द शुगर बवासीर गुर्दे की पथरी सफेद दाग हार्ट अटैक अस्थमा एलर्जी दाग कोड़ की बीमारी गांठियों से पीड़ित अन्य बीमारियों से परेशान होते तुरंत संपर्क करें। डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेदिक विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक प्राकृतिक चिकित्सा केंद्र। एड्रेस तलाठी कार्यालय के पीछे बसमत रोड परभनी। समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक, शाम 5 बजे से रात 9 बजे तक। मोबाइल नंबर 9921691008। खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास। बालों का झड़ना, चेहरे के दाग व धब्बे, दीगर समस्याओं का इलाज हमारे पास। हमारे अपने बनाए हुए प्रोडक्ट्स 100% नेचुरल कुदरती तौर पर इलाज बगैर किसी साइड इफेक्ट के साथ पूरी तरह से कुदरती व खालिश प्रोडक्ट्स आपके सामने बनाए जाएंगे। हमारे खुद के बनाए हुए प्रोडक्ट शिकाकाई, रीठा, आंवला, मेथी, गुड़हल के फूल, भिंगरा, एलोवेरा के जरिए हर्बल ऑयल वो हर्बल शैम्पू बालों का झड़ना व डैंड्रफ को खत्म करने के साथ सर की खुजली को खत्म करे। पतले बालों का इलाज फायदेमंद है, साथ ही बालों को लंबा, घना और खूबसूरत बनाए। चेहरे के दाग धब्बे, कील, मुहासे, रूखी त्वचा वो चेहरे की झुर्रियां खत्म करे, साथ ही चेहरे को खूबसूरत बनाता है। खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास। हमारे पास ऑयल मशीन है जिससे हम आपकी लाए गए खोपरा, कलौंजी, बादाम व अन्य सामग्री का तेल निकाल कर देंगे आपके सामने। एड्रेस डॉक्टर हाशमी मिनाज, खान साहब बिल्डिंग के पीछे, दरगाह रोड, परभनी। 8421522947 8669131304। मिलने का समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक और शाम 5 बजे से रात 9 बजे तक। हमारे न्यूज़ आपको किस तरह पसंद आ रहा है इसके बारे में लाइक करें, शेयर करें, कमेंट करें। अब तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब जरूर करें, बेल आइकन का बटन जरूर दबाएं ताकि ली हुई खबर सबसे पहले आप तक पहुंच सके। हमें फेसबुक पर भी फॉलो करें। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.